तरी आमचं वांडर पा कसं बसलेलं इथं. डोकं घासतंय बा. काय काय माझे सेवक रियाज पिंजारी समाजसेवक, चेतन झगडे समाजसेवक. हे गाइस, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आजचा आपला ब्लॉग आहे आषाढी एकादशी. आज आपल्या गावात नाही, पुऱ्या भारतात आषाढी एकादशी आहे. तर आज आपण आषाढी एकादशीसाठी ब्लॉग बनवणार आहोत. आज आपल्या गावात पालखी फिरणार आहे. तर आज आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा मित्रांनो. आणि कसा राहतो आजचा ब्लॉग ते कंटिन्यू पहा. तर रेग्युलर राहा मित्रांनो आपल्या ब्लॉगला. आज आपल्या मागे फिरतायत आपले मित्र. तर हे सगळे आपले मित्र आहेत, पाहू शकता हे सगळे आपले मित्र आहेत. तर असे आपले मित्र आहेत. काय करतात सगळं सांगतोय मी. आता आलोय मी शाळेकडं. तर फिरता फिरता आलोय शाळेकडं. आज घरीच होतो, कामाला काही गेलो नाही. तर आज आपला चालू आहे ब्लॉग. तर मित्रांनो कंटिन्यू राहा या ब्लॉगला. हे आपण शाळेकडे आलेलो आहेत. शाळेकडं इथं बकरी बांधलेली पाहू शकता. अय बेटा कुठे चालला? हा लवकर आहे बरं का. वेडा गाणचं चालला तिकडं घरी. नमस्कार मोदी. मोदी 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 है तो मुमकिन है. तर मित्रांनो आपण एक रील शूट करणार आहोत. या सरकार विरुद्ध एखादी कॉमेडी रील अशी बनवणार आहोत. तर आपल्या इंस्टाग्राम ID वर पडणार आहे ती. तर पा कशी रील राहणार आहे ती, कॉमेडी रील राहणार आहे. सपोर्ट करा त्या रीलला. तर मित्रांनो आपण पाहू शकता इकडं बादलनी बकरीचं पिल्लू उचलून आणलेलं आहे. या बकरीच्या पिल्लूला पाहूच नाही एक आठवण आली मित्रांनो. आपल्या मळ्यात आपली गाय होती ना, गावरानी गाय. ती गावरानी गायला पण झालं आहे एक छोटंसं पिल्लू. तर वासरी झालेली आहे. ती वासरी पण दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला कशी झाली काय झाली. तर मळ्यात गेलो तेव्हा दाखवणार. तर आज आपला ब्लॉग चालू राहणार आहे तिथं. तर कंटिन्यू ब्लॉगला आज मी पुसायला आहे तरी पण ब्लॉग काढतोय. कंटिन्यू ब्लॉग नाही येते मित्रांनो आपले. कंटिन्यू ब्लॉग जेव्हा मी काम सोडल ना, माझं काम सुटलं, घरी राहिलो, कॉलेज टाईम चालू झाला माझा, तर ब्लॉग कंटिन्यू राहतील एकदम रेग्युलर डे टू डे ब्लॉग. दररोज उठायचं, मोबाईल चालू करायचा, ब्लॉग चालू करायचा. तर कंटिन्यू राहणार मित्रांनो. तर आमच्या गावातला आदेश भाऊ दाखवणार आहे. हाय गाईस. हाय गाईस. कितीला राहतो तू सांग? चौथी. कुठं, कोणत्या शाळेत? मराठी. कोणती, कुठं राहते? 5 डिव्हिजन. आईच शाळा आहे का? हा. शाळेत काय शिकवतात? काही जे सांगतात ते गणित, हा का? कविता. तुला येतं का पण? मग शिकत राहा, चांगलं शिक्षण कर. तर मित्रांनो अशी आपल्या गावाची शाळा पाहू शकता तुम्ही. काय काय बादल पुरा डायरेक्ट खतरनाक स्टंट करतो. यार आपल्याला इकडून काही बोलविले का खिडकीमधनं? आपल्याला मधून शाळेचा मजाला व्ह्यू दाखवायचा आहे आपल्याला. दाखव मजा कशी. कुठे खूप छोटं वॉल आहे मित्रांनो, खूप छोटं वॉल आहे, त्याच्यामुळे काय दाखवू शकत नाही. तर काय घर चालणार, घर चालतं. चला तर मित्रांनो चाललो आता घरी. काय आता
चला चलो चलो चला 5 डिव्हिजन बीच आहे का अण्णा 5 डिव्हिजन बी एक दिवस जिल्हा होणार आहे मित्रांनो आमचा 5 डिव्हिजन तर चलो अब जा रहे हैं हम घर को जा रहे हैं मित्रांनो ए दादा भाऊ अरे काय म्हणस कामाला चालू आहे का काम चालू आहे का नाही नेमकं काय करेल अरे चाहिए व्हिडिओ शे हा काय म्हणत बाकी काय म्हणू चाल ना आमच्या MBA मध्ये बी येत जाणं हा का चाल चालू आहे ना हा आता काय तुम्हाला लागणं कुठं जाणं चालेल मग चाल कुठं ते घरीच आहेत पप्पा हा हा कधीच नाही घ्यायचं तर मित्रांनो आता चाललोय घरी आपले गाईज लोक पाहू शकता तुम्ही मित्र लोक तो पोरे आपला मग बेर म्हणतो त्याला मित्र तीर नाही राहत तो काय करी बराबरी ना पोऱ्याचे तो बी त्याला अकलता नाही ना त्याला अकलता नाही कोंबड्या बकरिया पाहू शकता तुम्ही हमारे गांव का लुक ये हमारा गांव है ये हमारा गाव आहे हमारा गाव कारपोरेशन का खोलिया हे पडीत घर आहे मित्रांनो तिकडे आपले पक्के घर आहेत आपल्या घराकडं अरे बेटा एडा गाणचा तुला काय माहिती लाईक काढायचा नाही एडा गाणचा विषय मी कशा लोक बनाना असं नको दाताड्या नको काढू भाडक तर काही चालू आहे आपण आपल्या एरियात हा आपला एरिया आहे कायम दाखवतो प्रत्येक ब्लॉग मध्ये दिसतो काय नवीन ट्रेन काहीतरी चेतनला ठेवून दिलेला आहे आणि पण काय तर काही तुम्हाला दाखवतोय स्टोरी दाखव तर मित्रांनो आहे पा अशी स्टोरी आहे तर मित्रांनो याला काही आयटम पाणी नाही आहे पा तुम्हाला काय सांगतो मी ट्रेंड काय आहे चेहऱ्यावर सॉंगचं ते इमोजी टाकायचा तर याला टाकून दिला ट्रेंड फॉलो करायला लावला तो पोऱ्या कधी ट्रेंड फॉलो करत नाही तर हे शिवते लोक त्याला पाय धरून मागे ओढता का बरं ओढता त्याने ट्रेंड फॉलो नाही केला पाहिजे त्याने काहीतरी नवीन नाही केलं पाहिजे तो जुनाच राहिला पाहिजे अरे त्या पोऱ्याचा काहीतरी भलं उरायला बेटा आणि तो काहीतरी करतोय तर तू असा पाय नाही ओढायला पाहिजे मित्रांनो आता गाडीवरून कशा चालू अहो मित्रांनो तो पोऱ्या इथला हळू चालवतो ना 10-20 स्पीडवर चालवतो आणि हा आणि तो पुऱ्या डायरेक्ट 60-70ची स्पीड लावतो त्याच्या तोंडकडे पाय मित्रांनो इथला गरीब पोरे आहे तो चालवणार आहे का बरं पाहू शकता तुम्ही तर इथले चिवते लोक आहे आपल्या आमच्या ग्रुपमध्ये तर काय सांगू तुम्हाला आता मित्रांनो मी बी बुरसा आले काय दाखव काय शे पाय मागे ओढले बरं का याचे हे पाय मागे ओढले याचे चेतनचे पाय मागे ओढले आता हे पाय मागे ओढणारे आता भरपूर सापडतील तुला माहितीये का इथे काल मुंग्यानी शेत ना नाही तर बस गाणले एकत्री घेतील त्या तर गाईज बुरसायले मी आज उपवास धरायचा राहतो सकाळी लवकर उठून आंघोळ करायची राहते पण मी इथला माझा तो जाणताय ना हा फुगटचा जो साबुदाणा राहतो का तो खातो मी आणि आमच्या इथे ना उपवास राहतो म्हणजे मग पोट डायरेक्ट मिनटं करता बी खाली नाही राहतं दररोज डायरेक्ट आई गेलं का ते गेलं का आई उपवासच खातो आम्ही डायरेक्ट आणि ती मजा राहते करत उपवास राहिला ना लोकांना टेन्शन येतं उपाशी आज उपवास धरला आम्हाला भारी वाटतं उपवास आहे बुवा आज साबुदाणा चेपू आज बटाट्याचे तर असं राहतं आमचं काय सांगू तुम्हाला काय टाक तर काही आता चाललोय आपण अंग धुवायला
आता आंघोळ बिंघोळ करतो, जातो, फ्रेश होतो, कसं असले बी दाखा. जाऊ तर आपण फोटोशूटला जाऊ. ए थांबा रे भोय, थांबा रे. आता मस्त मित्रांनो आंघोळ पांघोळ करतो, फ्रेश होतो, भेटतो तुम्हाला या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता ठेवायची इच्छा, आता चाललोय दूध घ्यायला आणि तो दूध घेऊ. ब्लॉग चालू आहे ना हा ना, आज ब्लॉग काढतो मग. ती आमची चिल्लर पार्टी, चिल्लर सुट्टी चिल्लर येते आमची. आई बंदी, आई डायरेक्ट 500ची नोटी. हा तर गाईस चाललो आहे आता दूध घेऊन. काकांच्या इथून दूध आणलं, आता ठेवणार आहे चहा पाणी करतो आणि जातो आंघोळ करायला. तर आमचं वांडर पा कसं बसलेलं इथं. डोकं घासतंय बा. राम वांडर पा उड्या मारताय पा. तिची पूछ पा, पूछ पा. तर बबी अय चहा ठेव. तर गाईज तुमचा भाऊ झाला आंघोळ पांघोळ करून फ्रेश. तर आता कपडे घालायचे बाकी आहेत फक्त. आता कपडे घालून जातो गावात. काय कार्यक्रम आहे आज गावात ते सगळं दाखवतो. आजचा ब्लॉगमध्ये काय चालतं एंटरटेनमेंट ते बी दाखवणार आहे मी तुम्हाला. तर घालतो आता कपडे आणि दाखवतो तुम्हाला. तर लेट्स गो. आता चाललो आम्ही फिरायला. तिकडं रस्त्यातून तिकडं एक शेततलाव आहे, तिकडं चाललो आहे फिरायला. कोरडं शेततलाव आहे. तर चाललो आता शेततलावकडं फ्रेश होऊन. हो लिफ्ट द्या हो. 300 त्यांना भाऊ जाता गाडी, काही गाडी 300 कोण आदेश नाही होता येणार ते ना भाऊ त्याचा भाऊ चलत नाही. माझे आमंत्रण होतं पण मी घेऊन ये यार. मित्रांनो आमच्या गावाची चिचांची लाईन आहे डायरेक्ट. हे झाड आहेत का, हे झाड एवढ्या चिचांची लाईन आहे डायरेक्ट. इथं हे झाड आहेत चिचांचे, इकडे बी आहे चिचांचे झाड आहेत. हा मुंद्रा डोंगर पाहू शकता मित्रांनो तुम्ही. इथे गेलो होतो मी एक टायमाला ट्रॅकिंगला. तिथे जत्रा बी बरं पुढच्या महिन्यात बेटा जायचं आहे बरं का. बाबा कोणी काय माहिती. काम चालू आहे समोर. काय काम चालू आहे तिथे. चला जे पोत मग. कोणती आहे ना घोडदौडी दीडच्या पाण्यात एक नंबर मध्ये आहे. तर गाईज आमच्या गावाचा सारी पाहू शकता तुम्ही. पाणी आलेलं आहे तिला. आमच्या गावाचं नाव पहा मित्रांनो, कुठेतरी गावाचं नाव लागलं हे पाहूनच नाही आम्हाला खूप असं प्राऊड वाटतं. एकदम भारी वाटतं की बा कुठंतरी आमच्या गावाचं नाव निघलं. नाही तर आमच्या गावाचं असं आहे ना अस्तित्वातच नाही डायरेक्ट. कुठं नकाशामध्ये बी नाही, काहीच नाही, कुठंच नाही डायरेक्ट. उरायला आमच्या गावाची प्रगती आता थोडी थोडी. काय सांगू तुम्हाला. आता पाणी येतंय, पाणी शेतकऱ्यांनी काढलेलं आहे पुरं पाणी त्यांच्या वावरात टाकायला. आता काय का बरं
हा का हायवे जाणार आहे हायवे हायवे इथून नाही रे पहिले इथे ना म्हणे रेल्वे पट्टा होता म्हणे डायरेक्ट आज हा का तू बंद करायची का माणूस कापा गेला म्हणून बंद हा आपण ही समाजसेवा करली पाहिजे बाय कचरा अटकेलचे मित्रांनो आहे बघ कितलं दुर्दैव आहे आपलं की असे गाण गुण अटकून जाते आणि पाणी थांबून जातं इथं केली पाहिजे आता सर उतरू का उडी मारू का मी माझे बाहेर हे बा पॉलिथॉनचं पिशवी परत हे बाटल्या बुटल्या हे बा सगळं पडलेलं आहे पाणी हे फक्त आपल्या देशात होतं बरं का मित्रांनो इथली गंदी हे फक्त आपणच करू शकतो कोणी बी येतं फेकून जातं इथं वावरात जातं काय जातं लोकांना हाकलंच नाही डायरेक्ट काय सांगू आता लोकांची अक्कल काढायला जाईन आणि लोक माझी अक्कल काढतील हां त्याच्याकरता लोकांपेक्षा मग आपली किती बी अक्कल राहिली ना तरी ते म्हणतात तुला अक्कल नाही तुला काय कळतं हा भाऊ आम्ही तुझ्या ना आम्ही इडी जाऊ दे थोडा बंद कर टाळा माझे सेवक रियाज पिंजारी समाजसेवक चेतन झगडे समाजसेवक समाज सेवा करता आहे ते घाण व्हायचं पा कितलं समाजसेवा करताय जोर बी लागत चारीमध्ये घाण अटकलेली होती ती काढायचं काम या दोघी पट्ट्यांनी केलेलं आहे पाहू शकता तुम्ही ते लय मोठा कार्यक्रम करता आहे ते काढा डाय उतरा नाही यार मजात पाणीमध्ये उतरा नाही यार अरे तुमले व्हायरल करणार जी मी तुम्हाला व्हायरल करून दिल मी मोठी समाजसेविका करता आहेत समाजसेवक रियाज पिंजारी आहे सोबती सगळ्यांच्या काम कराया आले दोघी मित्र पुढं नाही येत मला जोरात असा प्रभाव पाणीचा दिसतोय मित्रांनो तुम्हाला आणि काय सांगू तुम्हाला माझ्या मनाची तीव्रता वाढत जाते त्या पाण्याला पाहूनचनी कधी उचला आपण मटण करू चला हे सॉरी आज छी दाखव हे थांब मी बी पाहतो थांब कुठे मित्रांनो कोंबडी पाहू शकता तुम्ही पुरी घाण झालेली आहे डायरेक्ट एकदम मोठी जण आहे तुम्ही आहे ना मोठी जण ए वाचव ती कोंबडीला ए जाऊ दे पण मरेल ती मरून गेलेली आहे कोंबडी तर गाईज पाहू शकता तुम्ही आम्हाला आमच्या या समीर पिंजारीला सपोर्ट करो लाईक सपोर्ट करो गाईज हा का चला मग करू दादा मारू का उडी मारू का जनावर राही ना भाऊ डायरेक्ट टाका दिदी डायरेक्ट आता आमचा चेतन भाऊ आगळापणा करतोय अरे नाही जाणार ते बर का पुरं अटकून गेलेलं आहे डायरेक्ट उतर रे डायरेक्ट पॅन्ट वरता कारण उतर डायरेक्ट ओढतं तिला तेच ना मग भाऊ भाऊले आक्षी ना या भाऊले भाऊ आक्षी काय माहित त्यांनीच पाणी काढी आणायची का काय माहित चला काय फायनली मित्रांनो कुठून उगम झाला पहा मित्रांनो इथून टर्न आहे पाणीचा आणि इकडून सरळ डायरेक्ट कुठून येतं बेटा ही पाणी 3 डिव्हिजन का कुठून गंगासागर कुठून येतं काय माहित मला नाही माहीत पण ही पाणी येतं तर याचा शोध आम्हाला माहीत नाही कुठून येतो काय येतं पाणी तर असं येऊन इथून असं जातं इथून टर्न आहे आणि मित्रांनो इथं एकदम बंधारा फुटला काढायला इकडं उतरून गेलं पाणी तर आई पाणी डायरेक्ट सरळ असं
शेतात काढलेलं जातं. तर असं आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. आता चाललोय, आता हा रोड जातो कोल्ह्या शेत तलावकडं. तर त्या शेत तलावकडं आता जाणार आहे मित्रांनो. आम्ही दाखवतो शेत तलाव कसं आहे. तर गाईज फायनली आपण आलोय कोल्ह्या शेत तलावकडे. कोल्ह्या शेत तलाव नाही राहिला, तो थोडासा वल्ला झाला आहे, थोडासा भिजलेला आहे. आता त्याच्यात मोठे थोडे असे झाडं बी झाले आहेत. तर दाखवतो तुम्हाला आमचं शेती तलाव मित्रांनो. इथं आहे का आमचं पुलअपचं होतं, पण ते काही कारणास्तव काढले गेलेले. हे पा इथं काही बी नको काढू. तर मित्रांनो, हे आजूबाजूला झाडं बिडं दिसत आहेत तुम्हाला. हे झाडं पहिले नव्हते, आता झाले ते. आणि हा आहे का पुरा असं शेत तलावचा पुरा ट्रॅक आहे का मित्रांनो, असं पुरा हा आहे का 400 मीटरचा ट्रॅक आहे. तर 400 मीटरचा ट्रॅक हा का आम्ही दररोज प्रॅक्टिस करायचो. आम्हाला 1600 मीटरचा ग्राउंडची प्रॅक्टिस चालते ना आमची पोलीस भरतीची. तर त्याला एक आम्ही दररोज प्रॅक्टिस करायचो. इथं 400 मीटरचा 5 मिनिटात 1600 मीटर मारायचो आम्ही. तर आता थोडीशी सवय मोडलेली आहे, त्याच्याकरता होणार नाही. आणि गोष्ट काय झाली मित्रांनो, कोणते तरी माधरचोद लोकांनी एका इथं खड्डं करून ठेवलेलं आहे. म्हणजे आम्ही पळायचो ना पुरा राऊंडला, तर आहे पा असं करून ठेवलेलं आहे. हे बा आई चारी पुरी खंदून ठेवलेली आहे. चारी खंदून ठेवलेली. म्हणजे याच्यामधून आता आम्ही इथून तिथपर्यंत उडी मारवणार नाही, त्याच्याकरता मग इथं बंदच करून दिलं आम्ही पळणं. तर पहिले का दररोज यायचो, दररोज इथं पळायचो, दररोज कन्सिस्टन्सी एकदम फॉलो करायचो आम्ही आमची. तर एकदम इथं खूप टाईम काढलेला आहे मी. आणि इथं खाली का इथं तुम्हाला दाखवतो मी. इथं आहे का, इथं आमचं ग्राउंड होतं. आम्ही इथं क्रिकेट खेळायचो, फुटबॉल खेळायचो. तर बऱ्याच गोष्टी खेळलो आहे. चालतो आता गोष्ट काय चालते काय नाही. आलो आहे आम्ही आता फिरायला. इथं थोडंसं फोटोशूट बी चालू आहे मित्रांनो. आता थोडासा फोटो काढतो. मस्त हिरवागार निसर्ग एकदम भारी. कधींचं मित्रांनो कामामध्ये इतकं ना डायरेक्ट दररोज काम. काम बंद झालं ना मित्रांनो, कंटिन्यू ब्लॉग पडते ना आपल्याला, कंटिन्यू डायरेक्ट. तर चालणार आहे. आणि इकडं भाऊ शेततलाव भरतोय डायरेक्ट. आम्ही आमचं स्ट्रगल स्नॅप काढायचा स्ट्रगल मित्रांनो. तिथलं बेकार हार्ड आहे, पाहू शकता तुम्ही. आईचा मुसडा. देखो दोस्तो, किंग स्टेवेल. बाप घे रे, याचा स्नॅप काढ घे. स्नॅपचा किडा पा स्नॅप. इसको बोलते स्नॅप का किडा. लाव बुच्चन बी लाव. तर मित्रांनो, अशा गोष्टींना आम्ही आहारी घेत नाही, पण अशा गोष्टींसोबत मजा खसी करायला आम्ही पुढं राहतो. पाहू शकता तुम्ही, स्नॅप काढावर राहिला. पॅक आणि हे धूळ काढी घे, लोकांना फेकेल वाटायला नाही पाहिजे. मग बा म्हणा कपड्याला पुस. तर मित्रांनो, आता थोडा वेळ पहिले फोटोशूट चालू होता. आमच्या समीर भाऊला जास्त फोटो काढायची सवय नाही. तर समीर भाऊला ना 4 टाईम सांगावं लागत होतं की असा पोज दे, 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 असा पोज दे. तर वेगळे पोज समीर भाऊला शिकवत होतो आम्ही. तर आता फोटो काढून गेले. आता फोटो भारी आले आहेत, एकच नंबर आले आहेत. तर आता चाललोय घरी, घरच्या रस्त्याने. तर असं हे आमचं ट्रॅक होतं. इकडून असं आलो आम्ही, तिकडून आलो असं इकडं. आता चाललोय इकडं. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, फवारणी चालू आहे शेतकऱ्यांची. पाहू शकता तुम्ही. चाललोय आता घरी. तर मित्रांनो, आम्ही जा रहे हम घर. तर काही चालत होतो आता रस्त्यावर. पाहू शकता तुम्ही, केळीचा बाग आहे. केळीचा बाग
पण त्याला केळी लागलेली कारण थोडंसं अजून झाड छोटं त्याच्यामुळे केळी लागलेली चाललो आहे भाऊ चालला आता त्याच्या घरी आणि हे दोघी पण चालले त्यांच्या घरी आणि मी बी चाललो आता माझ्या घरी आता चाललो आता घरी थोडंसं काहीतरी नाश्ता पाणी जेवण पाणी करतो गाडी दिवस पाय किती बॅग बा ते आवाज डायरेक्ट शाळेपर्यंत आवाज आहे डायरेक्ट कुठं जाणार रिॲक्शन कोण काहीच बोलला नाही मी चलो सात दिवस 6 तास आहे का बघा 7 दिवस 6 तास 7 दिवस 6 तास हा बा पायी घ्या बस बरोबर आहे. तशी 7 दिवस 7 तास हा आता कॅल्सी होणार आहे बर का 7 दिवस थांब ना त्या पोऱ्याला बी ऐकू दे 7 दिवस 6 तास ना कॅल्सी कर किती मिनिटं येतं किती मिनिटं होतं असं सांगा किती मिनिटं हा आता कॅल्सी झाल्यावर बोला 7 दिवस 10,000 एक दिवस नाही सगळा आहे की पाच मी त्या पुढला दिवस काय 7 दिवस 7 दिवस 6 तास 1440 एक दिवसाची दुसरा प्रश्न आज मी काय सांगा 7 दिवस 7 तास 2 दिवस 3 तास तुला जे पडे ते सांगा मी सांगतो तू काय आम्हाला महाराज हा काही बी हा काही बी दिवस 3 दिवस हा 2 तास कितला सेकंद कितला सेकंड काय 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 कितला सेकंड 3 दिवस 3 दिवस सेकंड मी सांगची तर त्याच शेवट ऍड होतील दुसरं काय व्हावं नाही ना भाई मग ऍड होतील नाही ना 1 मिनिट मध्ये 60 सेकंड 60 सेकंड तुमले दर 3 दिवस ना मोलाचे ना 60 बाबा 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 चिकन बा तो मग डोकाना बाहेर शिडायचे ते डायरेक्ट हँग होईल ते डायरेक्ट डोकाना कॅन्सल करणं पडी पहिले तास नसेल 2 वर्ष अय बो इकडे डायरेक्ट 2.5 वर्ष हा 2.5 वर्ष ए बो घरी की जाऊ कमी घरी की जाऊ 2.5 वर्ष गुलाब पवारलेला आलो नाही नाही 2 वर्ष 7 महिना आणि कितला तास ए गुलाब पवार कसा करी माहितीये का आता असं करत नाही टाइम मेरे अभी तक दिवस नहीं मैंने अभी तक सिर्फ 7 दिन दिए 7 दिन काय पण नाही जात तू किती सांगत 2.5 वर्ष 2 वर्ष 7 महिना आणि कितला तास होता सांगा तुम्ही मी पुढला शिकलो 2 वर्ष ना 2 वर्ष ना का 2 वर्ष 7 महिना कितला तास चला आता कॅल्सी करस मी हा कॅल्सी करतो मित्रांनो 2 वर्ष सांगा होता तुम्ही अरे यार 23,352 तास कितला वर्ष ना 2 वर्ष 7 महिना ना 2 वर्ष एक दिवस नाही जायचं मोठा 3 वर्ष सांगत बोले तू किती कव सांगणार मी पुढल्या शुक्रवारी 14,01,120 मिनिटं मला सुट्टी नाही दिवस मी तुमने सांगतो मी कसं सांगितले 7 तास तू आता दिवस सांग फक्त मिनिटं वर्ष मानिंग तास तुला आम्ही आमदा पेन जात आम्ही पेनवर थोडं बारके सांगा
6 महिना हा का ते म्हटले आणि गाणं कसं काय वाचता एवढी बाप काय बोलणार मी कामलेच घेऊन येईन, कसं काय गाणं असं आहे, काय हे काय गोरा दिशी ना बाबा अरे इथं ना गोरास हा मेकोड चोपडा फक्त थोडासा उजाळा कमी पड राहा ना त्याच्यामुळे ते तू तर डायरेक्ट मी ऐकायला पाहिजे. भाडं खाऊ तिथे बाई चाल मुदा पण चालायचे. चला अरे बोचे ते चालेल. अहो भाऊ मुताले का बजाई नाही cancel राहता आहे, अहो भाऊ सांगेन राहतो. अहो भाऊ मुताले का बजाई नाही राहता माहिती का दंजूवाल्यांना पैसा बाकी होतात त्या बजाई नाही राहता अरे चला जाऊ दे. चलो भाई किती किती येल होतात किती येल होतात किती येल होतात गाईस तुमले खाऊ का किती येल होतात 6 महिना 6 महिना ऐक, मी सांगतो. अरे बाप गुगलवर करे 6 महिना 6 महिना किती 6 महिना 9630 हा मी सांगतो. कसं काय सांग ना. जकाल सांग. गुगलवर करेल होतं गुगलवर आहे तो ना. किती मिनिट, हा? पण तू कोणता महिना ते टाका ना. जानेवारी टाका नी, फेब्रुवारी हे बाई विचारी की जरा फक्त. चुकीनं उत्तर सांगा ना तू तिने. कर. मग पाहू. ऐकत ना किती म्हणा किती म्हणा काय चुका आहे पाहू. किती म्हणा पाहतो देशी टाकताना काय चुकलं तू कळलं का 6 महिना टाक. ए, मला कोणता महिना ना किती दिवस ते टाकायचं ऑडियन्स असं ना. ऑडियन्सले दाखड ऑडियन्स सगळ्या एक दिवस ना एक दिवस का विषय फक्त फेब्रुवारी 26,600 त्या 2 दिवस लाख क्षेत्र आहे त्या. 2,60,640 96,000 मला. तर गाईज खूप मोठा डोक्याचा घोटाळा झाला होता दिमागचा भोसडा झाला ना घोटाळा होऊन गेला डायरेक्ट आपला ना ती क्लास लावणं पडी ती क्लास लावणं पडी तिने का पेन घी सण टिक 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 असं करतो लगेच लगेच उत्तर देतो. हा एकदम आला असं असं घ्यायचं एक दिवस ना 1440 प्रमाणे 180 हाय गाईस आम्ही आता आला आहोत 1440 गुणिले त्याच्या मम्मीचा पप्पाच्या घरी तर गाईस तुम्हाला काय सांगू मी? आज रात्र झाली मी झोपून गेलो होतो आणि पालखी निघून गेली पण मला काय जाग आली नाही मित्रांनो तुम्हाला पालखी पण दाखवायची होती यार हाय गाईस हागने को तुमने तो कभी हागा नहीं होगा चलो हम तुमको दिखाते हैं. हम तुमको दिखाते चलो अरे नहीं 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 हा, हा. तिथं अजून परत कॅल्सी केली मित्रांनो आणि ती कॅल्सी तशीच होती पण आम्हाला वाटलं चुकीची होती ती पहिली नाही पण त्या बिचाऱ्याने बरोबर सांगितलं. तर गाईस आता चाललोय मी बरोबर पडली नाही मला माहिती आहे, मला मी बरोबर नाही राहिला, काय मला आपला दिवसभरचा ब्लॉग आज संपतोय तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला काय इंटरेस्टिंग वाटला काय भारी वाटलं सगळं सांगा मित्रांनो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा तुमच्या भाऊला सपोर्ट करा मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये